नमस्कार, मी दीपक चव्हाण, यूथ लीडर न्यूज मध्ये आपलं स्वागत. नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या बातमीवर. सांगली महापालिका निवडणुकीसाठी सांगली आणि कुपवाडमधील 153 इच्छुकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे मुलाखती दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. सांगली आणि कुपवाडमधील प्रभागातून तब्बल 153 जण इच्छुक असून या सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारी मिळावी म्हणून मागणी केली होती. आज या सर्व इच्छुकांच्या मुलाखती पक्ष कार्यालयात घेण्यात आल्या. यामध्ये माजी महापौर दिग्विजय सुरेंची, ज्येष्ठ नगरसेवक विष्णू वाणी, माजी नगरसेविका सुवर्ण पाटील, समाजसेविका जयश्रीताई पाटील, मुझफ्फर संधी यांच्यासह अनेक इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. उद्या मिरज विभागातील इच्छुकांच्या मुलाखती पार पडणार असल्याची माहिती प्राध्यापक पद्माकर जगदाळे यांनी दिली. या मुलाखतीमध्ये शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली माजी महापौर किशोरदादा जामदार, प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने, प्रदेश सरचिटणीस दिग्विजय सूर्यवंशी, युवक अध्यक्ष आकाश मानिक, युवक कार्याध्यक्ष जयंत जाधव, शहर जिल्हा उपाध्यक्ष सरफराज कच्ची, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रोहित शेख, सांगली शहर युवक अध्यक्ष रोहित फकीर, उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष संजय कदम, सचिव महेश सावंते, राष्ट्रवादी कामगार जिल्हाध्यक्ष मुझफ्फर संधी, जिल्हा सरचिटणीस रोहिल नामदार आदी यावेळी उपस्थित होते. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मुलाखती घेतलेल्या होत्या. उद्या मिरजच्या आहेत आणि आज सांगली आणि कुपवाडच्या मुलाखती पार पडलेल्या आहेत. यामध्ये 153 जे आमच्याकडे अर्ज ज्यांनी केले होते त्याच्यापैकी 153 लोकांच्या मुलाखती आज पूर्ण झालेल्या आहेत. ज्यांनी उमेदवारी अर्ज आमच्याकडे भरलेले होते त्यांचा फार उत्साह होता आणि मोठ्या संख्येने आपले सगळे कार्यकर्ते घेऊन इथं भेटून त्यांच्या प्रभागामध्ये काय पद्धतीनं त्यांचं काम चाललेलं आहे आणि कशा पद्धतीने निवडणूक लढवणार आहे याची सगळ्यांच्या बरोबर चर्चा केली. अमाप उत्साह आहे. अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज सांगली मिरज कुपवाड महापालिकेतले अनेक कार्यकर्ते आमच्याशी जोडले जात आहेत, बोलतायत आणि यामध्ये फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेच कार्यकर्ते नाही तर अन्य पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा येऊन भेटतायत. कदाचित आम्हाला उद्या परवा आणखी 2 दिवस कार्यकर्त्यांना भेटावं लागेल अशी परिस्थिती आहे. दिवस पूर्ण पुरत नाही त्याच्यामध्ये आणि मला खात्री आहे की अन्य पक्षाचे सुद्धा पदाधिकारी येत्या 2 दिवसामध्ये आमच्याकडे येतील आणि मला असं वाटायला लागले की आता बहुतेक सर्वच प्रभागामध्ये आम्ही उमेदवार उभा करू शकू. त्या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे. तितकी आमच्याकडे गर्दी झालेली आहे आणि त्यांना खात्री आहे सगळ्यांना की अजितदादांच्या सारखा एक खमक्या नेता की जो या महानगरपालिकेचा चांगल्या पद्धतीने विकास करू शकेल यावर या लोकांचा विश्वास आहे आणि त्यामुळे आमच्याकडे हा ओढा वाढलेला आहे. निकष सगळ्यात महत्वाचा आहे. मी प्रत्येकाला आलेले विचारतो, तुमचं शिक्षण काय, तुमचं सामाजिक कार्य काय आहे, तुमचं राजकीय कार्य काय आहे, तुम्ही स्वतः काय उद्योग करता, त्यांच्या वैयक्तिक सुद्धा सगळ्या गोष्टी मी विचारून घेतो की जेणेकरून इथं महापालिकेत लोक पाठवत असताना तिथं कुठलाही बाजार होऊ नये. ते स्वतःच्या पायावर उभा पाहिजे की जेणेकरून महानगरपालिकेमध्ये येऊन तो जनतेची सेवा करावा, महानगरपालिकेचं हित त्यानं बघावं, महानगरपालिकेच्या मध्ये काय विकास करता येईल याचं विजन त्याच्याकडे पाहिजे. हे सर्व प्रश्न मी त्यांना विचारतो आणि अशाच लोकांची निवड आम्ही आमच्या पक्षातर्फे करणार आहे. कारण गेल्या अनेक वर्षामध्ये मी बघतो की महानगरपालिकेमध्ये काय करायचं हे सुद्धा तिथं गेलेल्या लोकांना कळत नाही. आम्ही त्यांचं प्रशिक्षण सुद्धा घेणार आहे की महानगरपालिका आपल्याला एका चांगल्या उंचीवर न्यायची आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं पुणे, पिंपरी चिंचवड, दादानी पिंपरी चिंचवडचा काय पलट केला. बारामती तर आज लोक जसं शांघायचं नाव घेतात की आम्ही या शहराचं शांघाय करू, तसं महाराष्ट्रामध्ये
आम्ही बारामती करू म्हणतात. मग आमच्या नेतृत्वानं एवढं जर केलेलं असेल तर आम्ही कुठंतरी त्यांच्या या विचाराच्या मागे गेलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून या शहराचा विकास केला पाहिजे. या दृष्टिकोनातून या उमेदवारीच्या माध्यमातून चांगले लोक महापालिकेमध्ये आले पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करतो.